नमस्कार विद्यार्थी वर्ग आणि पालक वर्ग. आज आपण अबॅकस बद्दल थोडी माहिती घेऊया. अबॅकस हे काय कन्सेप्ट आहे, तर अबॅकस हे फार पूर्वी कॅल्क्युलेटर प्रमाणे वापरलं जात असे आणि चीन आणि जपानमध्ये अजूनही त्याचा वापर केला जातो. आणि अबॅकसच्या वापराने मुलांच्या मेंदूचा खूप चांगल्या प्रकारे विकास होतो. त्यांची मेमरी पॉवर वाढते, कॉन्सन्ट्रेशन वाढते आणि त्यांचा सर्वांगीण विकासासाठी ब्रेनसाठी खूप चांगली ही एक ऍक्टिव्हिटी आहे. तर अबॅकसचा फुल फॉर्म काय आहे? अबंडंट बीड्स ॲडिशन अँड कॅल्क्युलेशन युटिलिटी सिस्टीम. आता अबॅकस मध्ये मी तुम्हाला हे दाखवते. हे आहे अबॅकस. हे मुलांच्या अभ्यासासाठी दिलं जातं. यामध्ये येलो आणि ब्राऊन असे दोन कलर येतात. आता अबॅकसवर ही जी आउटर लाईन आहे त्याला फ्रेम म्हणतात. हा जो मधली पट्टी आहे त्याला मिडल बार म्हणतात. हे उभे जे आहेत त्याला रॉड म्हणतात आणि हे जे मणी आहेत त्याला बीड्स म्हणतात. आणि हे जे पांढरे डॉट आहेत त्याला पॉइंटर म्हणतात. आणि ह्यामध्ये हा हाऊस पॉइंट आहे मध्ये, की जिथून आपण ॲडिशन सबट्रॅक्शनचे कॅल्क्युलेशन करतो. तर आता आपण अबॅकसवर पाहूया की कशा पद्धतीने अबॅकसचा आपण वापर करू शकतो. आता मुलं जेव्हा अबॅकस शिकतात तेव्हा त्यांना पेन्सिल पकडताना हातामध्ये अशा प्रकारे पकडण्यास सांगावे लागते, अशा प्रकारे. आणि जेव्हा आणि डाव्या हाताने कायम अबॅकस पकडलेला असला पाहिजे. आणि इथे हा हाऊस पॉइंट म्हणजे युनिट रॉड आहे, तिथून कॅल्क्युलेशन त्यांना स्टार्ट करायचे असते. आता अबॅकसवर मी इथे चित्रामध्ये ड्रॉ केले आहे त्याप्रमाणे हे जे खाली 4 बीट्स आहेत त्याची प्रत्येकाची व्हॅल्यू 1 असते. म्हणजे हा सेपरेट पकडला तर 1. म्हणजे आता जेव्हा हे बीट्स मिडल बारला टच होतात तेव्हा ते आन्सर म्हणून गृहीत धरले जाते. म्हणजे आता हा बीड्स मी इथे घेतला तर ह्याची व्हॅल्यू आहे 1, ह्याची व्हॅल्यू आहे 2, ह्याची आहे 3, 4 आणि वरचा बीड्स आहे त्याची व्हॅल्यू आहे 5. अशा प्रकारे मुलांना कॅल्क्युलेशन करताना हे काही रूल्स असतात ते समजून घेऊन त्यांना त्या प्रकारे गणित सोडवावे लागतात. आता हे मिडल बारला जेव्हा बीड्स टच असतील तेव्हा आपलं आन्सर गृहीत धरलं जातं. आणि हा मिडल बार पूर्ण क्लिअर असेल तेव्हा इथे 0 पकडला जातो. तर आता आपण इथे पाहूया. हे 1, हे 2, 3, 4 आणि हा वरचा 5. हे टोटल मिळून होतात 9. आपल्याला ह्या युनिट रॉडवर हे सर्व बीड्स मिळून 9 मिळतात. आणि टेन्स रॉडवर आलात की इथे 10, 20, 30, 40 आणि हा 50. म्हणजे हे इथे होतात 90 आणि ह्या रॉडवर होतात 9. अशा पद्धतीने आपलं कॅल्क्युलेशन असतं. आणि मुलं जसं पुढे शिकत जातील त्यांना त्यामध्ये काही फॉर्म्युले वगैरे वापरावे लागतात. आणि हे सर्व सोडवत असताना त्यांच्या बुद्धीला एक चालना मिळते, काम मिळतं. आणि त्यामुळे त्यांचा डावा मेंदू आणि उजव्या बाजूचा भाग मेंदूचा आणि डाव्या बाजूचा भाग दोन्हीचा त्यांना योग्य प्रकारे वापर करण्यासाठी यामध्ये संधी मिळते. आणि ह्यातून त्यांच्या बुद्धीचा चांगला विकास होतो. त्यांचा मेमरी पॉवर, कॉन्सन्ट्रेशन चांगलं वाढतं. तर आता आपण एक छोटंसं ह्यावर ॲडिशन करून पाहूया युनिट रॉडवर.
1 ॲड 2 ॲड 1 लेस 3 ॲड 5 आन्सर आलंय 6. अशा प्रकारे. धन्यवाद.